पंढरपूर जिल्ह्यातील माण नदीपात्रातून अवैध वाळू उपसा वारंवार केला जातोय। पंढरपुरात वाळू माफियांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे। जागोजागी पर्यावरणाच्या नियमांची उघडपणे पायमल्ली करत असताना या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत रात्रंदिवस वाळू उपसा सुरूच आहे। त्यात एखाद्या ठिकाणी कारवाई होत असल्यास वाळू माफिया थेट पोलिसांवरच जीवघेणा हल्ला करतायत। पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मधील बाळासाहेब क्षीरसागर आणि माने हे दोन पोलीस कर्मचारी कारवाई करत असताना रामापूर या गावातील 15 ते 20 जण वाळू तस्करांनी पोलीस बाळासाहेब क्षीरसागर यांना धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केला आणि मारहाण केली। यामध्ये क्षीरसागर हे गंभीर जखमी झालेत। पंढरपुरातील जनकल्याण या खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मागवाळ टाळीवर बसलो होतो आणि ताणायची आणि एक जण मला महाग गोछाडा द्यायचा। मला उतरू द्या म्हणलं, न्या तो ट्रॅक्टर न्यायचं घेऊन म्हणलं काय ना पुन्हा आडव्या रस्त्याला कच्च्या रस्त्याला बसली मग त्याला उतरलं पुन्हा हाणायला चालू केलं। चाकू बिकू मारलाय तोंडातून काय तर धारदार असणं फाकलंय जाणं।